नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी छान चविष्ट पौष्टिक अशी पुदिना आणि शेंगदाण्याची भरपूर दिवस टिकणारी जेवणाची शान वाढवणारी अशी पुदिनाची चटणीची रेसिपी बघणार आहोत. आता सध्या उन्हाळा हा सुरू झाला आहे आणि उन्हाळ्यामध्ये जर आपण पुदिना खाल्ला तर आपल्या शरीराला अगदी छान असा थंडावा मिळतो. म्हणून नक्की तुम्ही ही चटणी करून खा आणि अगदी भरपूर दिवस टिकणारी आणि अगदी चविष्ट चटणी कशी बनवायची ते आता आपण बघूया. त्यासाठी इथं मी एक प्लेटमध्ये संपूर्ण साहित्य हे घेतलं आहे आणि एका प्लेटमध्ये मी कमीत कमी 150 ग्रॅम इथं भाजून घेतलेले खमंग असे शेंगदाणे घेतले. कच्च्या शेंगदाण्यांचा वापर केला तरी काही हरकत नाही आणि भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा वापर केला तरी काही हरकत नाही. त्यानंतर लगेच दुसऱ्या प्लेटमध्ये मी पुदिना आणि कोथिंबीर घेतली, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि पुदिना आणि कोथिंबीरचं प्रमाण आपण कमी जास्ती आवडीनुसार करून घेऊ शकतो. त्यानंतर हिरवी मिरची घेतली. हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार, चटणी आपल्याला कितपत तिखट हवी त्यानुसार आपण मिरचीचा वापर करून घेऊ शकतो. 1 चमचा जिरे घेतले. जिरेच्या जागेवरती जिरे पावडर वापरला तरी काही हरकत नाही. चवीनुसार मीठ आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ह्या घेतल्या. लसणाच्या पाकळ्या मी मस्तपैकी आता उन्हाळ्यात असताना ह्या सीझनमध्ये अगदी छान असा ओला लसूण येतो. जर तुमच्याकडे ओला लसूण असेल तर अगदी आवर्जून ह्या चटणीसाठी तुम्ही वापरा. लगेच आता आपण मिक्सरचं भांडं घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वप्रथम कोथिंबीर आणि पुदिना आपण काढून घेतो. जर तुम्हाला कोथिंबीर आवडत नसेल तर ती स्किप केली तरी काही हरकत नाही. हाताच्या साहाय्याने मी कोथिंबीर ही कट करून घेतली आणि त्यानंतर लगेच यामध्ये आपण पुदिना हे संपूर्ण साहित्य आपण आता टाकून घेणार आहोत. उन्हाळ्यामध्ये जर रोज आपण अगदी थोडासा तरी पुदिना खाल्ला तर आपल्या शरीराला अगदी थंडावा असा मिळत असतो. त्यानंतर लगेच आता मी याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ आणि हिरवी मिरची. हिरवी मिरची जर तुम्ही उन्हाळ्यात खायला खात नसाल तर लाल तिखटाचा वापर केला तरी काही हरकत नाही. आता मिरची देखील आपण कट करून टाकत आहोत जेणेकरून एकसारखे संपूर्ण जे आपले इन्ग्रेडियंट्स आहेत ते व्यवस्थित बारीक होतील. जर आपण डायरेक्ट अख्ख्या हिरवी मिरची वापरली तर ती व्यवस्थित मिक्स होत नाही. सर्वप्रथम आपण आता हे फिरून घेणार आहोत. मिक्सरवरती आता मी सर्वप्रथम शेंगदाणा न घालता पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची हे संपूर्ण साहित्य आपण आता फिरून घेतले. अजिबात पाण्याचा वापर न करता आपण मिक्सरला त्याला बारीक फिरून घेतले. त्यानंतर लगेच आपण सालासहित आता मी यामध्ये शेंगदाणे हे टाकत आहे. जर तुम्हाला सालासगत शेंगदाणे आवडत नसतील तर साल काढून वापरले तरी काही हरकत नाही. लगेच आता आपण मिक्सरला अगदी छान याचं बारीक न करता अगदी चालू बंद करत छान असं जाडसर वाटण तयार करून घेतलं. तर अशाच पद्धतीने तुम्ही देखील जाडसर वाटण तयार करून घ्या. ज्यावेळेस आपण चटणी ही खात असतो त्यावेळेस जे काही शेंगदाण्याचे मोठे मोठे असे तुकडे असतात ते दाताखाली येतात आणि त्यामुळे खूप छान अशी त्याची चवही येते. तर अशाच पद्धतीने तुम्ही देखील अगदी छान जाडसर अशी चटणी मिक्सरला बारीक फिरून घ्या. त्यानंतर लगेच साईडला मी गॅसवरती पॅन हा गरम करून घेतला आहे. आता आपण छान खमंग होईपर्यंत चटणी तेलामध्ये परतून घेणार आहोत. जर तुम्हाला अगदी भरपूर दिवस चटणी ही टिकवायची असेल तर नक्की तुम्ही ही तेलामध्ये चटणी ही परतून घ्या. त्यामुळे सहज आपण 15 ते 20 दिवस जास्तीत जास्त 1 महिना अगदी सहज आपण याला स्टोअर करून घेऊ शकतो. तर आपलं तेल हे हलकंसं गरम झाल्यानंतर लगेच जी आपण मिक्सरला बारीक फिरून घेतलेली चटणी आहे ती संपूर्ण यामध्ये घालून आता मंद गॅसवरती आपण चमच्याने चाळत एकसारखी खमंग होईपर्यंत ही चटणी आपण आता परतून घेणार आहोत. उन्हाळ्यात आपल्याला नेहमी अगदी चटपटीत असं खावंसं वाटतं आणि जेवताना जर असं चटपटीत चटण्या आपल्याला तोंडी लावण्यासाठी असल्या तर अगदी पोट भरून असं आपलं जेवणही होईल. जर तुम्ही अगदी फुल गॅसवरती ही चटणी भाजून घ्याल ती लवकर करपेल आणि वास देखील येईल आणि ती लवकर खराब होईल. म्हणून कधीही अशा पद्धतीच्या चटण्या जर आपण करत असाल तर मंद गॅसवरती त्यांना अगदी छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्या. त्यामुळे अगदी भरपूर दिवस टिकतात आणि आपली चटणीला बुरशी येत नाही आणि पुन्हा त्या अगदी छान अशा चविष्ट देखील होतात. तर अगदी छान असे माझे चटणी ही परफेक्ट खमंग अशी भाजून झाली. जर तुम्हाला समजत नसेल खमंग कशी भाजून होते, संपूर्ण चटणी जी आपली आहे ती आता आपल्याला अगदी मोकळी अशी दिसते. म्हणून अगदी परफेक्ट अशी एकसारखी आपली चटणी ही भाजून तयार आहे. लगेच गॅस बंद करून घेऊया. तर बघू शकाल अगदी छान अशी आपली पुदिना शेंगदाण्याची चटपटीत चटणी ही तयार आहे. टिकायला अगदी भरपूर दिवस टिकणारी, चवीला अप्रतिम लागणारी अशी चटपटीत उन्हाळा स्पेशल अशी आपली पुदिना आणि शेंगदाण्याची चटणी ही तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.